ख्रिस्तात सर्वांना सलाम. गुड मॉर्निंग. मी तुम्हा सर्वांचे आभार मानते की मागील दिवसांमध्ये मला बरं नव्हतं आणि तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि आज मी बरी आहे. पाळक साहेबांना खोकला आहे म्हणून लीडिंग मी करत आहे आणि खरोखर मी देवाचे आभार मानते की देवाने आम्हाला अशा प्रकारची मंडळी दिली ज्यांनी खरोखर आमची काळजी घेतली, आमच्यासाठी प्रार्थना केले. त्याबद्दल खरोखर देवाचे आभार. यावेळेला रविवारची भक्ती सुरू करत असताना जरी आपण एकत्रित येऊ शकलो नाही चर्चमध्ये, तरी आपण ऑनलाईन मनाने एकत्रित आहोत आणि विशेष करून देव आपल्याबरोबर आहे आणि आपण देवाची भक्ती करत आहोत आणि म्हणून आपली भक्ती देवापर्यंत पोहोचू शकते ही आपली खात्री आहे. म्हणून या आपण या रविवारच्या सकाळच्या समयी आपण प्रार्थना करून ही भक्ती देवाच्या हाती देऊ. हे देवप्पा, ह्यावेळेला आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत, मिळून तुझी स्तुती करतो, तुझे स्तवन करतो, तुझी आराधना उपासना भक्ती करतो. प्रभू, तुला मान महिमा गौरव देतो की तू आमचा जिवंत परमेश्वर आहे. आणि प्रभू, आम्ही ह्या जगात हरवलेले असताना तू आमच्यासाठी आला, स्वप्राण दिला, आपलं बहुमूल्य रक्त सांडलं. ह्या सर्वाबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार आणि आभार आणि आभारच मानतो. प्रभू, आजची ही जी भक्ती आहे ती तू विशेष आशीर्वादाची कर आणि विशेष करून जे सर्व आम्ही गीत गाऊ, वचन वाचू आणि जे संदेश होईल हे सर्व आशीर्वादित कर. प्रभू, तुझ्या गौरवासाठी हे सर्व होईल असं तू होऊ दे प्रभू. आणि ह्यातून प्रत्येकाला आध्यात्मिक लाभ घडेल, आम्ही आत्मेन खरेपणाने ही भक्ती करू शकू म्हणून आमच्यातील प्रत्येकाचं साह्यान मदत कर. प्रभू, आम्ही स्वतःला तुझ्या अधीनाने स्वाधीन करतो, पुढचा वेळ तुझ्या हाती देतो. येशूच्या नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला डॉक्टर मार्कस सोनवणे येतील आणि स्तोत्र 19 आपल्यासाठी वाचतील आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे की त्यांच्याबरोबर तुम्ही देखील हे स्तोत्र आपल्या घरात वाचावं. स्तोत्रसंहिता याचा 19 अध्याय 1 ते 14 ही वचनं आपण ऐकूया. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. त्याचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून तो दुसऱ्या सीमेपर्यंत भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्राला प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्यायी आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्यापेक्षा राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. तसेच जाणून बुजून घडणाऱ्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता मजवर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. परमेश्वर ही सर्व वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नामाला मान महिमा गौरव सदोतीत असो. आमेन. थँक्यू डॉक्टर मार्कस सोनवणे. यावेळेला आपण गीत गाणार आहोत आणि खरोखर देवाने आपल्यावर खूप मोठी दया केलेली आहे.
त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी पाठवलेला आहे, ज्याने ह्या जगात येऊन आपल्यासाठी प्राण दिला आणि खरोखर आपली लायकी नसताना देवाने हे सर्व केलं. म्हणून आपण त्याच्या दयेबद्दल हे गीत गाणार आहोत. ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना. हे गाणं भक्तिगीत संग्रहामध्ये 70 नंबरचं आहे आणि उपासना संगीतामध्ये 33 नंबरचं आहे. कॉयर आपल्याला ह्या गीतामध्ये चालवेल. यावेळेला आपण प्रार्थनेत जाणार आहोत आणि पुष्कळ प्रार्थनेच्या विनंत्या आहेत. प्रथम मी ज्यांचे वाढदिवस झाले ते सांगते. शोभाबाई डोंगरदिवे, रिबेकाबाई अवसरमोल, ब्रदर नितेश श्रीसुंदर आणि विजयाबाई डोंगरदिवे ह्या सर्वांचा वाढदिवस मागच्या आठवड्यात झाला. हॅपी बर्थडे. आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे जे आजारी आहेत, पुष्कळ मोठी लिस्ट आहे, आपण त्या सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. रेव्हरंट विक्रांत लोंडे आणि पाळकीनबाई रेखाबाई त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे
रेव्हरंट निलेश पाटील आणि शुभम, त्याचप्रमाणे सोनावणे पाळक साहेब आहेत, ब्रदर अशोक गायकवाड आहेत, ब्रदर सुरेश साळवी आहेत, त्याचप्रमाणे कांताबाई साळवी, स्वप्ना साळवी आणि विक्रांत साळवेंसाठी पण आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे सिस्टर स्मिता जेकब आहेत नागपूर ह्या ठिकाणावरून, त्यांनाही बरं नाही. त्याचप्रमाणे सिस्टर कृपाबाई मानमोठे आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. रेव्हरंट डॉक्टर प्रभाकर मानमोठे ह्यांच्यासाठी प्रार्थना करू. त्याचप्रमाणे रेव्हरंट राजेश शिंदे ह्यांच्यासाठी आणि संकेत शिंदे ह्यांच्यासाठीही प्रार्थना करू. त्याचप्रमाणे डॉक्टर नाटेकर आणि त्यांचं सर्व कुटुंब, त्यांच्यासाठी प्रार्थना करू. ते आता पुष्कळ बरे आहेत, तरी प्रार्थनेची गरज आहे. जे काही विकनेस आहे त्यासाठी आपण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे सिस्टर सुरेखाबाई त्रिभुवन आणि त्यांचं कुटुंब ह्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे चित्राबाई यंगड आणि कुटुंब ह्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे ब्रदर GR जाधव, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. सिस्टर मृदुला मस्के आणि दिलीप मस्के ह्यांच्यासाठीही प्रार्थना करू. सिस्टर मधुमालतीबाई मानमोठे पुण्या ह्या ठिकाणी असतात, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे ब्रदर अतुल जयकर, ब्रदर गौरव आणि जयाबाई वानखडे ह्यांच्यासाठीही आपण प्रार्थना करणार आहोत, त्यांनाही बरं नाही. ब्रदर शैलेश कसबे ह्यांच्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना आहे. मागील दिवसांमध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते अगदी त्याच्यातून सुखरूप वाचले. त्यांना किरकोळ जखम आली, ह्याबद्दल आपण देवाचे आभार मानू की खरोखर देवाने त्यांना सांभाळलं. त्याचप्रमाणे ब्रदर निलेश खरात आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे आजारी आहे. त्याचप्रमाणे ब्रदर विलास भुजबळ आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी आपण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे महिमा खंडागळे आणि लविना खंडागळे ह्यांच्यासाठीही आपण प्रार्थना करू. स्नेहलताबाई कसबेकर आणि शालोम आणि शर्लिन ह्यांच्यासाठीही आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण रेव्हरंट विनय गायकवाड ह्यांच्यासाठीही प्रार्थना करूया. आणि त्याचप्रमाणे ब्रदर मनोज आठवले ह्यांचा प्रवास सुखरूप व्हावा ह्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सुमित्राबाई आठवले ह्यांच्यासाठीही आपण प्रार्थना करणार आहोत. तर या आपण सर्व मिळून हे सर्व जे आजारी आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे देवप्पा, ह्या वेळेला आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत. विशेष आग्रहाची विनंती करतो प्रभू, ज्या सर्वांचा वाढदिवस झालेला आहे त्यांना विशेष असा आशीर्वाद दे. त्यांच्याबरोबर तू राहा प्रभू. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते तू निवारण कर प्रभू. प्रत्येकाला तू चालव. विशेष करून प्रभू त्यांचं जीवन तुझ्या आशीर्वादाने भरून टाक आणि त्यांचं जीवन तुझ्या गौरवासाठी वापरलं जाईल असं तू होऊ दे प्रभू. त्यांना तू हा वाढदिवस दाखवला म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. असे अनेक वाढदिवस तू त्यांना दाखव आणि त्यांच्याकडून तुझं गौरव अधिक आणि अधिक होईल असं तू होऊ दे. ज्या सर्वांची नावं आम्ही घेतलेली आहेत, जे आजारी आहेत प्रभू, त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या पुढं आणतो प्रभू. त्यांना तू स्पर्श कर आणि तू त्यांना बरं कर प्रभू. तू चमत्कार करणारा देवबाप आहेस खरोखर प्रभू. तू ह्या सर्व प्रियजनांसाठी चमत्कार कर. तुझ्या हाती सामर्थ्य आहे. तू प्रत्येकाला स्पर्श कर आणि ह्या वेळेला बरं कर. ज्यांना विकनेस आहे त्यांचं विकनेस तू दूर कर. जे खरंच आजारी आहेत प्रभू, ज्यांना जास्त काही आजार आहे प्रभू, त्या सर्वांना तू स्पर्श करून बरं कर प्रभू. आणि आम्हाला लागणारा विश्वास दे. आमचा विश्वास तू वाढव. जे वयस्कर आहेत आमच्या मंडळीमधले त्या सर्वांनाही आम्ही तुझ्या हाती देतो, किंवा जे यूट्यूबवर पाहतात त्यांच्यापैकीही जे आजारी असतील किंवा वयस्कर आहेत प्रभू, त्यांनाही तू लागणारं सामर्थ्य दे, शक्ती दे, चालव प्रभू. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही प्रार्थना करतो विशेष करून हा जो करोना व्हायरस आहे तो प्रभू तू पूर्णपणे नाहीसा कर. आमच्या शहरातून, आमच्या राज्यातून, आमच्या देशातून आणि ह्या जगातून देखील हा नाहीसा होईल असा चमत्कार तू कर प्रभू. त्याचं प्रमाण पुष्कळ माइल्ड झालेलं आहे, ह्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. सर्व लोक बरे होत आहेत ह्याबद्दलही आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभू हीच विनंती करतो की हा आजार पूर्णपणे नष्ट होईल आणि पुन्हा एकदा आम्हाला एकत्रित येता येईल, म्हणून तू आमचं सहाय्य मदत कर. आमच्या देशासाठी आम्ही विशेष विनंती करतो प्रभू. आमच्या देशावर तू मोठा असा आशीर्वाद पाठव. आमचे जे सर्व अधिकारी गण आहे, पंतप्रधान आणि प्रेसिडेंट आणि इतरही सर्वांबरोबर तू राहा, त्यांचं सहाय्य करता हो प्रभू. आणि हे देश चांगल्या रीतीने चालवण्यासाठी त्यांना लागणारं सहाय्य मदत दे. आणि प्रभू
आमच्या देशामध्येही तुझ्या वचनाचा प्रसार होईल, अधिक लोक तुझ्याकडं वळतील. आणि विशेष करून आम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना करतो ज्यांचा छळ होत आहे प्रभू, तू सहाय्य करता हो. आणि प्रभू या छळाद्वारेही प्रभू अधिक लोक तुझ्याकडं वळतील असं तू कर प्रभू. आणि प्रभू जे छळामध्ये आहेत त्यांचं तू सहाय्य करता हो, त्यांना तू सामर्थ्य दे प्रभू, त्या छळामधून तू त्यांना बाहेर काढ आणि त्यांचा तू सहाय्य करता हो. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही आभार मानतो, तू ब्रदर शैलेश कसबे ह्यांना अपघातातून वाचवलं प्रभू, ह्याबद्दल आम्ही खरोखर तुझी उपकार स्तुती करतो. त्याचप्रमाणे ब्रदर मनोज आठवले आणि परिवार जे काही प्रवास करणार आहेत त्यामध्ये तू त्यांना लागणारं साह्य आणि मदत दे आणि सुखरूपपणे त्यांना आण. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या आधीने स्वाधीन करतो, आत्मीय आणि खरेपणाने खरोखर आम्ही ही भक्ती करावी म्हणून तू आमचं विशेष साह्य आणि मदत कर. आमच्यातील प्रत्येकाला तू आध्यात्मिक रीतीने वाढव. आमच्या मंडळीवर आणि जे यूट्यूबचे आमचे पाहणारे त्या सर्वांवर मोठा असा आशीर्वाद दे प्रभू. आणि कुणीच प्रभू खाली हस्ते ह्या सर्व्हिसमधून जाणार नाही असं तू होऊ दे प्रभू. प्रत्येकाला तू तुझ्या पवित्र आत्म्याने भर, तुझ्या वचनाने भर प्रभू. आणि आम्हाला तुझ्या ज्ञानामध्ये आणि तुझ्या आत्म्यामध्ये अधिक आणि अधिक वाढव प्रभू. आम्हाला तुझ्या मार्गात प्रकाशात चालव. आम्ही खरोखर हे जीवन तुझ्यासाठी जगावं म्हणून तू आमच्यातील प्रत्येकाचं साह्य मदत कर. ज्या कोणी अजून समर्पण केलं नसेल अशा सर्वांना तुला समर्पण करण्यासाठी लागणारं साह्य मदत दे. ज्या कुणी कधी ना कधी समर्पण केलं आहे त्यांची आध्यात्मिक वाढ घडवून आण. आणि ड्युटीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे आमची ही मंडळी प्रकाशित होईल असं तू होऊ दे प्रभू. आणि प्रभू तुझा जो सुहास आहे तो इतरत्र पसरेल आमच्याद्वारे असं तू होऊ दे प्रभू. आत्मे जिंकण्यासाठी तू आमच्यातील प्रत्येकाला सज्ज कर. आम्ही स्वतःला तुझ्या अधीन स्वाधीन करतो, येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण आराधना गीतमध्ये जाणार आहोत आणि आपण आत्मेन खरेपणाने देवाला आराधना देऊया. खरोखर अंतकरणापासून ही गीतं आपण देवासाठी गाऊया. जिथे कुठे आपण आहोत आपण उभा राहू आणि आपले हात उंच करून देवासाठी गाऊया. जे पहिलं गीत आपण गाणार आहोत ते आहे येशू तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, येशू तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. या गीताचा आशय ह्याप्रमाणे आहे की देवाने सर्व जे आपली निर्मिती आहे त्यामध्ये सर्व काही निर्माण केलं आणि आपला पुरवठा करणारा देव आहे जेहोवा जायरा माय प्रोव्हायडर. त्याप्रमाणे इथं सर्व काही तो आपल्याला पुरवतो आणि तोच आपल्याला शांती देतो व आपलं दुःख देखील दूर करतो. तर या आपण कॉयरसोबत ही गीत गाऊया. ह्यावेळेला कॉयर आपल्याला गीतामध्ये चालवेल. तेरी कृपा से
यावेळेला आपण दान दशांश अर्पण देवाला देऊया आणि ते आणखीन एक गीत आपण गाणार आहोत, हे जीवित परमेश्वर तेरी आराधना करते हम. ह्या गीत झाल्यावर ब्रदर नितेश श्रीसुंदर येऊन दानावर आशीर्वाद मागतील आणि येणाऱ्या संदेशासाठी देखील प्रार्थना करतील. ह्या गीताचं जे शब्द आहेत ते खूप सुंदर आहेत. आपण त्याकडं लक्ष करून खरोखर अंतःकरणापासून देवाला आराधना देऊया. मुझ में बसने वाले मैं तेरी आराधना करती हूँ. खरोखर देव आपल्यामध्ये वसतो जर आपण त्याला समर्पण केलेलं आहे आणि आपलं जे शरीर आहे ते देवाचं मंदिर आहे, तर या आपण खरोखर अंतःकरणापासून त्याला आराधना देऊया. आणि कॉयर पुन्हा एकदा आपल्याला ह्या गीतामध्ये चालवणार आहे.
आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो परमेश्वर पित्या, जीवन देवा, आम्ही तुला उंचावतो, तुला गौरव देतो. सुंदरशा वेळेबद्दल आम्ही तुला स्तुती भक्ती करतो परमेश्वर पित्या. ही सुंदरशी संधी आम्हाला तू दिलीस आमच्या जीवनामध्ये, आम्ही तुला लाखो धन्यवाद देतो. जी काही भक्ती आम्ही केलेली, जी काही आराधना आम्ही केली परमेश्वर पित्या, तू मान्य केलेली आमचा विश्वास आहे परमेश्वर पित्या. तुला स्तुती करतो, तुला गौरव देतो परमेश्वर पित्या. हे प्रभू, जे दान दशांश या भांडारात आणलेलं आहे त्यात तू आशीर्वाद दे परमेश्वर पित्या. त्याचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवेसाठी, तुझ्या मंडळीच्या वाढीसाठी व्हावा असं होऊ दे परमेश्वर पित्या. आणि जे वचन परमेश्वर पित्या, जो संदेश तुझ्या सेवकामार्फत आज तू आम्हाला देत आहेस, तू आशीर्वादित कर. आणि त्या वचनावर, त्या संदेशावर आम्ही आमचं जीवन जगावं असं होऊ दे परमेश्वर पित्या. इथून पुढचं संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र हातात सोपवतो. जिवंत आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळी आपण परमेश्वराचं वचन ऐकूया. मागच्या 2 दिवसामागे पाळक साहेबांनी मला सांगितलं की मला वचनाची तयारी करायची, आणि मी देवाकडं प्रार्थना केली की देवा, माझ्या मंडळीची, जे ऐकणारे लोक आहेत त्यांची काय गरज आहे. आणि देवाने मला दाखवलं की तारण ह्या शब्दावर मला बोलायचं आहे. आणि ह्या शब्दावर बोलत असताना आपण लूक त्याच्या 15व्या अध्यायामधला उधळ्या पुत्राचा दाखलाचा अभ्यास करणार आहोत. पहिले आपण प्रार्थना करूया आणि मग पुढे जाऊया. हे देवप्पा, यावेळेला आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत. आम्ही सर्व मिळून प्रार्थना करत आहोत की प्रभू, तू आमच्या संगती बोल. आम्हाला ऐकणारे कान दे, आम्हाला तुझ्या वचनामध्ये रममान कर. यावेळेला तू मला आपल्या पवित्र आत्म्याने भर होऊ दे की माझ्या मुखातून येणारा हा प्रत्येक शब्द फक्त तुझ्या आणि तुझ्या इच्छेप्रमाणे असे, जे तुला वाटतं मी सांगावं ते सांगण्यासाठी तूच माझं साह्य आणि मदत कर. ज्या अर्थाने तुझं वचन बायबलमध्ये लिहिण्यात आलं त्याच अर्थाने त्याचा उलगडा करावा, म्हणून तू माझं साह्य आणि मदत कर. प्रभू, पुढचा वेळ आम्ही तुझ्या हाती देतो, येशूच्या नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. लूक त्याचा 15वा अध्याय आणि 11 ते 24 ह्यामध्ये हा उधळ्या पुत्राचा दाखला आहे. आपण 11वं वचन वाचणार आहोत. आणखीन तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. 13वं वचन पण वाचते. मग फार दिवस झाले नाहीत, तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूरदेशी गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली संपत्ती उडवली. हा जो दाखला आहे ह्याचं टायटल उधळ्या पुत्रपेक्षा हरवलेला पुत्र हे जास्त चांगलं टायटल आहे. उधळ्या पुत्र म्हणजे ज्याने आपली संपत्ती उधळली, पण हरवलेला म्हणजे जीवनात हरवलेला असा हा मुलगा होता. आणि ह्याने आपल्या बापाला आपला वाटा मागितला. का बरं मागितला त्याने त्याचा वाटा? मी 3 कारणं पाहते की ज्यामुळं त्याने आपला वाटा मागितला. आपण हा जो दाखला आहे ते तिहेरी रीतीने अभ्यास करणार आहोत. पहिले प्रथम जे दाखला जे सांगतं ते पाहणार आहोत. दुसरं आपण पाहणार आहोत की हा दाखला पूर्ण मानवजातीला कशा प्रकारे ॲप्लिकेबल आहे, आणि तिसरं आपण आपल्याला कसं ॲप्लिकेबल आहे हे देखील पाहणार आहोत. तर पहिले प्रथम आपण ह्या दाखल्यामध्ये पाहूया की ह्या मुलाने आपला वाटा का मागितला. 3 गोष्टींमुळे. पहिली गोष्ट, त्याला स्वइच्छा करायची होती, म्हणजे मनमानी करायची होती. दुसरी गोष्ट, त्याला बापापासून दूर जायचे होते. का बरं त्याला बापापासून दूर जायचे होते? कारण की त्याला बंधन नको होतं, त्याला नियम पाळायचे नव्हते. तिसरी गोष्ट, त्याला पापात जीवन जगायचे होते. जर तो तिथंच राहिला असता तर त्याला स्वैराचार करता आला नसता. बापाने त्याला निश्चित थांबवलं असतं, म्हणून त्याला तिथं राहायला नको होतं, कारण त्याला पापात आणि चैनबाजीत आपलं आयुष्य घालवायचं होतं. अगदी त्याच प्रकारे संपूर्ण मानवजात देखील अशाच प्रकारे ह्याच 3 गोष्टीमुळे देवापासून दूर गेलेली आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण लक्ष केलं तर आदाम आणि हवेला देवाने आदन बागेत जेव्हा ठेवलं तर त्यांना आज्ञा दिली होती की मधल्या झाडाचं फळ खायचं नाही. पण त्यांनी ते का खाल्लं? का हवाबाईला मोह झाला? कारण की सैतान तिच्याकडे येऊन म्हणतो की जर तू ते फळ खाल्लंस तर तुझे डोळे उघडतील आणि तू देवा समान होशील. आणि तिलाही देवा समान होण्याची इच्छा जागृत झाली आणि तिनेही मनमानी केली, स्वइच्छा केलेली आपल्याला दिसते. तिलाही बंधन नको होते, नियम नको होते, आणि म्हणून ते जेव्हा पापात पडले तर ते बापापासून दूर झाले. तिसरी गोष्ट आपण पाहतो की
ह्या जगामध्ये देवाने मनुष्याला जेव्हा घडवलं तेव्हा पवित्र स्थितीत घडवलं होतं, पण जेव्हा ते पापात पडले तेव्हा त्यांची पवित्र स्थिती त्यांनी गमावली आणि ते पूर्णपणे पापी झाले. त्यांचा प्रत्येक कल पापाकडे झालं. त्यालाच डिप्रेविटी ऑफ ह्युमन काइंड म्हणतात, म्हणजे मनुष्य जातीची भ्रष्टता ती अस्तित्वात आली. तिसरी गोष्ट, जर तुमचं आणि माझं जीवन आपण बघायला गेलो तर आपण देखील मनमानी करतो, आपण देखील स्वइच्छाच करतो. तुम्ही एका लहान लेकराला एक घास देखील चारू शकत नाही त्याच्या इच्छेशिवाय. आणि त्याचप्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला बंधन नको असतात, नियम नको असतात आणि आपण आपलीच इच्छा करायला बघतो. आणि ह्यामुळेच आपण देवापासून दूर आहोत, पित्यापासून दूर आहोत. रोमकरसपत्र 5:10 काय सांगितलं की आपण देवाचे वैरी आहोत, इतके आपण देवापासून दूर आहोत. आणि तिसरी गोष्ट, आपण पापात जीवन जगतो. आपला प्रत्येक कल पापाकडे असतो. आपल्याला देवाच्या गोष्टी आणि देव आवडत नाही. अशी आपली जुनी स्थिती आहे. ख्रिस्ताकडे येण्याच्या आधीची स्थितीचं वर्णन जर आपण पाहिलं तर बरोबर ह्या उधळ्या पुत्र्यासारखं आहे. पुढे आपण पाहूया 14वं वचन. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली. इथे आपण पाहतो की देव पूर्ण परिस्थितीच्या नियंत्रणात आहे, हे आपल्याला इथं सिद्ध होतं. कधी दुष्काळ आला? जेव्हा त्याचे सगळे पैसे संपले. जर त्याचे पैसे संपलेले नसते आणि दुष्काळ आला असता तर काय तो बापाकडे गेला असता? नसता गेला. दुसरी गोष्ट, जर दुष्काळ आलाच नसता तरी तो बापाकडे गेला नसता. पण कारण की दुष्काळ आला आणि त्याला अडचण पडली म्हणून त्याने तो निर्णय पुढे घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. पण ह्या पूर्ण परिस्थितीच्या नियंत्रणात देव होता. आणि अशाच रीतीने आपल्या जीवनात देखील देव अशा परिस्थिती आणतो ज्याच्याद्वारे आपण देवाकडे वळतो. आता माझ्या जीवनात जर डिप्रेशन आलं नसतं तर मी कधीच देवाकडे वळाले नसते. मी माझ्या जीवनात अगदी आनंदित होते आणि देवापासून दूर होते. पण जेव्हा मला डिप्रेशन आलं आणि मी अगदी विव्हळ झाले तेव्हा मात्र त्याच काळात बरोबर मला सुवार्ता समजली, मला तारणाबद्दल समजलं आणि मी येशूचा स्वीकार केला, त्याला माझ्या जीवनाचं समर्पण केलं. तर अशाच प्रकारे देव आपल्या जीवनाच्या परिस्थितीच्या नियंत्रणात आहे, हे आपण विसरता कामा नये. आपण 15 आणि 16 वचन वाचणार आहोत. मग तो त्या देशातील एका रहवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत त्यातील तरी खाऊन पोट भरावे असे त्याला वाटले. त्याला कोणी काही दिले नाही. का कोणी काही दिले नाही? कारण की लोकांकडं जास्त नव्हतंच. आपल्याला माहिती आहे की जेव्हा बिकट परिस्थिती असते तेव्हा लोकांकडं पण मदत करायला पैसे नसतात. आणि दुसरी गोष्ट, काम करून ह्याचं पोट भरत होतं का? नाही. उलट लिहिलेलं आहे की डुकरं जे खात होते ते त्याला खावंसं वाटू लागलं. आणि पुढे आपण 17 आणि 18 हे वचनं पाहणार आहोत की त्याने काय निर्णय घेतलेला आहे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. 17व्या वचनाचं जे स्टार्टिंग आहे की तो शुद्धीवर आला, ही फार सुंदर गोष्ट आहे. ही ह्या पूर्ण दाखल्याचं एक टर्निंग पॉईंट आहे की हा जो हरवलेला मुलगा आहे, जीवनात हरवलेला, तो आता शुद्धीवर आलेला आहे. शुद्धीवर येणं म्हणजे काय? आतापर्यंत काय तो बेशुद्धी होता का? नाही. पण त्याचा अर्थ असा आहे की त्याची विचारसरणी अयोग्य होती. तो आता समज त्याला प्राप्त झालेली आहे आणि तो योग्य रीतीने विचार करू लागलेला आहे. 1 कोरिन्थीकरास पत्र त्याचा 15वा अध्याय 34व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, धार्मिकते संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका. आपल्याला देखील आव्हान केलेलं आहे वचनामध्ये की आपण धार्मिकते संबंधाने शुद्धीवर यावं. पुढे आपण आणखीन एक गोष्ट पाहतो या मुलाच्या जीवनावरून
की त्याचा इगोमध्ये नाही आला, त्याचा अहंकारमध्ये नाही आला. जर तो मध्ये आला असता तर कदाचित तो परत गेला नसता. जरी त्याच्याकडं खाया प्यायला नाही तरी तो अहंकार घेऊन बसला असता, इगो घेऊन बसला असता, आपला मीपणा सोडला नसता आणि परत गेला नसता. पण त्याने आपला मीपणा सोडून बापाकडं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणखीन एक विशेष गोष्ट आपण इथं पाहतो की तो काय बापाला सांगणार होता की मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. ह्याचा अर्थ आपण जे काही पाप करतो ते सर्व पाप देवाविरुद्ध असतो. स्वर्गाविरुद्ध म्हणजे कोणाविरुद्ध? देवाविरुद्ध. आपण खोटं बोललो, आपण कोणाला फसवलं किंवा आपण कोणाला वाईट बोललो, जे काय आपण करतो ते सर्व देवाविरुद्ध असतं. बरं, हे दुसऱ्यांविरुद्ध केलेले पाप तर देवाच्या विरुद्ध असतातच, पण जर आपण स्वतःविरुद्धही पाप केलं, जर आपण वाईट काहीतरी विचार केला, वाईट पाहिलं, तरी पण ते देवाच्या विरोधात आहे. हे आपण विसरता कामा नये. जर आपण कुणाला न क्षमा करता आपलं जीवन तसंच जगत राहिलो तरी आपण देवाविरुद्ध पाप करत आहोत, हे आपण लक्षात घेऊया. आपले प्रत्येक पाप देवाविरुद्ध आहेत, हे आपण लक्षात घेऊया. आणि तेवढंच नाही, पण हे जे पाप आपल्या जीवनामध्ये आहेत ते आपल्याला देवापासून दूर ठेवतात आणि म्हणून ते सोडून देवाकडं जाण्याचा निर्णय हा योग्य आहे. आणि इथं आपण पाहतो की ज्या प्रकारे देवाने इथं दुष्काळ पाठवला, त्याच प्रकारे जर मानवजातीबद्दल आपण विचार केला तर देवाने पूर्ण मानवजातीसाठी पण प्लॅनिंग केलेलं आहे. काय प्लॅनिंग केलेलं आहे? की येशू ख्रिस्ताला ह्या जगात मानवाच्या रूपाने पाठवलं, ज्याने क्रूस खांबावर आपल्या पापांसाठी स्वतःचा प्राण दिला. म्हणजे देवाने आपल्याला पित्याकडं परत जाण्याचा, त्याच्याकडं परत जाण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठवून ज्याचा जणू काही त्याग त्या काळासाठी देवाने केला आणि येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी दुःख सहन केलं. आणि हे सर्व यासाठीच केलं कारण आपण पापात होतो. आपल्याला त्या पापाच्या दलदलीमधून बाहेर काढण्यासाठी देवाने ही सुयोजना बनवली. आणि ही सुयोजना जी देवाने बनवली त्याच्याद्वारे 3 गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या 3 गोष्टी झालेल्या आहेत? पहिले प्रथम आपण पाहिलं होतं की मनुष्यजात काय करतं? मनमानी करतं. पण जेव्हा आपण देवाला आपलं समर्पण करतो, आपल्याला तारणाचा अनुभव येतो, तर तेव्हा आपण आपली इच्छा टाकून देऊन देवाची इच्छा करू लागतो. मत्तई 16 त्याचं 24वं वचन आपण पाहूया. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले, माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. काय सांगितलंय? की त्याने आत्मनिग्रह करावा. आत्मनिग्रह म्हणजे काय? स्वतःची इच्छा सोडून देणं. येशूचा स्वीकार करणं म्हणजे स्वतःची इच्छा सोडून देणं आहे. आणि आपला क्रूस खांब उचलून चालणं म्हणजे एक प्रकारे त्यागाचं जीवन जगणं आहे. आणि जे काही आपल्या जीवनात आपल्याला येशूसाठी सहन करावं लागेल ते सहन करण्याची इच्छा ठेवणं. तर प्रथम आपण जी मनमानी करत होतो ते आपण आता देवाची इच्छा करायला सुरुवात करतो जेव्हा आपलं तारण होतं. दुसरी गोष्ट, आपण पित्याकडं येतो है ना. जेव्हा आपण तारणाचा अनुभव घेतो तेव्हा आपण पित्यासंगती जोडले जातो. आणि तिसरी गोष्ट, आपण पापापासून दूर पळतो. पश्चाताप म्हणजे काय? पापाची क्षमा फक्त मागणं नाही, पण पापापासून दूर होणं. आपण आपली जी वाटचाल होती जगाकडं होती, पण जेव्हा आपण देवाला समर्पण करतो तेव्हा आपली वाटचाल देवाकडं होते आणि आपण जगाला पाठ फिरवतो. तर ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनात होतात. ह्या प्रकारे देवाकडे वळणे म्हणजे शुद्धीवर येणे. ज्या प्रकारे तो जो उधळा पुत्र होता तो शुद्धीवर आला, तशाच रीतीने आपल्यालाही शुद्धीवर येण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही आणि मी मानवजात पूर्ण अशा प्रकारे जी देवाने आपल्यासाठी योजना केलेली आहे ती कबूल करतो, त्याप्रमाणे आपण आपलं समर्पण देवाला करतो आणि देवासाठी जगण्याचा निश्चय करतो आणि तेव्हाच आपल्याला तारण प्राप्त होते. अशा प्रकारे आपण शुद्धीवर येतो. 20वं वचन आपण पाहूया. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे इतक्यात त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि कळवळा येऊन तो धावत गेला. त्याने त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले.
आता इथं आपण पाहत आहोत की हा मुलगा जो परत येत आहे तो जसा गेला होता तसाच परत येत आहे का? नाही. तो कसा परत येत आहे? बहुतेक जर आपण इमॅजिन केलं की तो इतका काळ गरिबीत राहिलेला आहे, त्याच्याकडं पैसे नाही आहे, परत येताना काहीच नसल, तर त्याची दाढी वाढलेली असेल, कदाचित केस वाढलेले असतील, त्याचे कपडे फाटलेले असतील, तो वाईट अवस्थेत असेल. तरीही असं नाही लिहिलेलं की तो जवळ आला तेव्हा त्याच्या बापाने त्याला ओळखलं. तो दूर होता तेव्हाच बापाने त्याला ओळखलं आणि बाप पळत गेला. पळत गेला ह्याचा अर्थ तो दूरच होता. म्हणजे का ह्या बापाने आपल्या मुलाला ओळखलं ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला समजेल की कारण की हा बाप त्याची वाट पाहत होता. कदाचित रोज तो त्या खिडकीत बसत असेल आणि वाट पाहत असेल की कधी माझा मुलगा परत येईल. त्याच प्रकारे देव जो बाप आहे तो आपली वाट पाहत आहे की कधी आपण देवाकडं येऊ, कधी आपण आपलं समर्पण देवाला करू, कधी आपण त्याने देऊ केलेलं तारण स्वीकारू. ह्याची वाट देवबाप पाहतो. आणि देवाचं प्रेम आपल्यावर आहे. ह्या पित्याचं देखील प्रेम ह्या मुलावर होतं. हे 3 गोष्टींवरून आपल्याला दिसतं. कोणती गोष्ट? कारण की तो बाप पळाला, त्याने त्याला आलिंगन दिलं आणि त्याचे चुंबन घेतले. ह्याच्यावरून आपल्याला दिसतं की ह्या बापाचं प्रेम आपल्या मुलावर होतं. त्याच प्रकारे देवाचं प्रेम तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. ते आपण 21वं वचन पण पाहूया. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे आणि आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला आणि ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. आणि ह्या प्रकारे बापाने त्याचं स्वागत केलेलं आहे. त्याच्यासाठी सर्व नवीन झगा दिलेला आहे, अंगठी घातलेली आहे, पायात जोडे घातलेले आहेत. म्हणजे हा जो बाप आहे तो त्याच्यावर प्रेम दाखवते. 23वं वचन. पोसलेले पशु आणून कापा, आपण खाऊ आणि उत्साह करू. 24वं वचन. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. मग ते उत्सव करू लागले. हे जे वचन आहे की हा मुलगा काय झाला होता? मेला होता, जिवंत झालेला आहे, आणि हरवला होता तर तो सापडलेला आहे. तीच गोष्ट आपल्या जीवनातही खरी ठरते. जेव्हा आपण देवाकडे येतो, आपण आध्यात्मिक रीतीने मेलेलं असतो आपल्या जुन्या जीवनामध्ये, पण जेव्हा आपण देवाकडे येतो तर तेव्हा आपण आध्यात्मिक रीतीने जिवंत होतो. म्हणूनच बायबलमध्ये ह्याला नवीन जन्म म्हटलेला आहे. निकोदमा संगती बोलताना येशूने म्हटलं, नव्याने जन्मल्या वाचून तुम्हाला स्वर्गाचं राज्य पाहता येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला नवीन जन्म होतो, म्हणजे आध्यात्मिक रीतीने आपला जन्म होतो. आपण मेलेलं अवस्थेत आहोत आणि देवाकडं जेव्हा आपण येतो तर तो आपल्याला आध्यात्मिक रीतीने जिवंत करतो. आपण हरवलेलो असतो आणि देव आपल्याला खरोखर शोधत आलेला आहे. कारण आपल्याला वचनात म्हटलेलं आहे की देवाचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. खरोखर तो आपल्याला तारण देऊ इच्छितो. आपण जे हरवलेलो आहोत आपल्यासाठी त्याने हा तारणाचा मार्ग सिद्ध केला आहे. फक्त गरज ही आहे की आपण ते कबूल करावे. पुढे आपण पाहूया, एक उदाहरण पाहणार आहोत जे माईक टॉडनी दिलेलं आहे. सुंदर उदाहरण आहे. त्यांनी हे सांगितलं की पुष्कळदा आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन वस्तू येते तेव्हा त्याच्याबरोबर मॅन्युअल येतं, आणि ते जे मॅन्युअल येतं पुष्कळ कमी लोक वाचतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला तो जो प्रोडक्ट आहे तो चांगल्या रीतीने वापरायचं समजत नाही. टी व्ही आला किंवा फ्रीज आलं, आपण ते मॅन्युअल थोडंफार कोणी बघत असेल तर बघत असेल, नाही तर नाही, आणि ते ठेवून देतो. कारण आपल्याला वाटतं आपल्याला चांगलं माहिती आहे कसं वापरायचं. आणि त्याच्यातच काय होतं की पुष्कळदा काहीतरी खराबी येते आणि मग आपण मॅकॅनिकला बोलवतो आणि खूप सारे पैसे देऊन ते रिपेअर करतो. जर आपण हीच मॅन्युअल वाचलं असतं, हीच गोष्ट मॅन्युअलमध्ये आधीच पाहिलेली असते, तर कदाचित आपल्याला मॅकॅनिकला बोलवण्याची गरज पडणार नाही. आपण जे चुकलं आहे ते बरोबर करू शकू, असंही होऊ शकतं. आणखीन एक गोष्ट आहे, आता मोबाईल, पुष्कळांकडं मोबाईल आहे, स्मार्टफोन आहेत, आणि त्यामध्ये 100पेक्षा जास्त फंक्शन असतात. पण आपण किती वापरतो? 5-6च वापरतो किंवा 7-8 वापरतो. कुणी 10-15 वापरत असेल आणि बाकी फंक्शन वापरले जात नाहीत.
का? कारण आपण त्याचं मॅन्युअल वाचलेलं नसतं. ज्या प्रकारे हे मॅन्युअल इम्पॉर्टंट आहे, तशाच प्रकारे आपल्या जीवनासाठीही एक मॅन्युअल इम्पॉर्टंट आहे. त्याबद्दल पाहत असताना आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की मॅन्युफॅक्चर हा जो शब्द आहे तो मॅन्यू आणि फॅक्चर ह्यापासून आलेला आहे. आणि मॅन्यू ह्याचा अर्थ मेकर आहे, फॅक्चर म्हणजे फॅक्टरीमध्ये बनवलेली ती वस्तू. आणि मॅन्युअल ह्याचा अर्थ आहे मॅन्यू प्लस एल ह्या शब्दाने मॅन्युअल हा शब्द आलेला आहे. मॅन्यू म्हणजे मेकर आणि एल म्हणजे त्याचं मन किंवा विचार. आणि मॅन्युअल म्हणजे जो बनवणारा आहे, जो निर्माण करता आहे त्याचा विचार किंवा त्याचे थॉट्स, माइंड असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे त्याला सर्वात चांगलं माहीत आहे की जो प्रोडक्ट आपण तयार केला आहे तो सगळ्यात चांगल्या रीतीने आपण कशा रीतीने वापरू शकतो. आणि त्याच रीतीने आपला निर्माण करता कोण आहे? देव आहे. आणि त्याने देखील आपल्याला मॅन्युअल दिलेलं आहे म्हणजे बायबल. आणि ते वाचण्याची गरज आहे. आपल्यासाठी आपल्या उत्पन्नकर्त्याचं उद्देश आहे की आपण काय करावं, कसं हे जीवन जगावं, काय करू नये. देवाची आपल्या जीवनातून अपेक्षा आहे. आपल्यासाठी त्याचे प्लॅन्स आहेत. पण पुष्कळदा हे प्लॅन्स आपण करत नाही. आपण आपलं जीवन आपल्याच इच्छेप्रमाणे जगत राहतो. आणि पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारे बिघाड येऊन जातो. आपण आपलं लाईफ जे आहे ते मेसअप करून टाकतो आणि अस्ताव्यस्त करून टाकतो. का? कारण आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगत असतो आणि इथं आपण चुकतो. म्हणून आपल्याला आपला जो निर्माणकर्ता आहे त्याच्याकडं जाण्याची गरज आहे. आपले जे प्रॉब्लेम्स असतात ते पुष्कळ गोष्टींमध्ये असतात. आपल्या लग्नामध्ये किंवा आपले इतर लोकांसंगतीचे रिलेशनशिपमध्ये, आपल्या कामामध्ये, पुष्कळ जागेंमध्ये आपले प्रॉब्लेम्स असतात. का? कारण की आपल्याला जे देवाने देऊ केलेले सिद्धांत आहेत, तत्त्व आहेत ते आपल्याला माहीत नाहीत. जो आपला निर्माण करताय त्याने आपल्या जीवनासाठी सिद्धांत दिलेले, तत्त्व दिलेले आणि ते पूर्ण करण्याची आपल्याला गरज आहे, जाणून घेण्याची गरज आहे. पण आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. ज्ञान ह्या शब्दासाठी इब्री भाषेत जो शब्द आहे तो प्रकाश आहे. आणि अज्ञान म्हणजे इग्नोरन्स ह्यासाठी जो शब्द आहे तो अंधार आहे. आणि जर आपण देवाकडं आलो नाही, आपण देवाचं ज्ञान संपादन केलं नाही तर आपण अंधारात आहोत असं त्याचा अर्थ होईल. आणि ह्या जगाचा जो अधिपती आहे तो सैतान म्हटलेला आहे. प्रिन्स ऑफ दिस वर्ल्ड कोण आहे? सैतान आहे. आणि बायबलमध्ये ह्याचा उल्लेख 4-5दा आहे. आपण एक वचन वाचून बघणार आहोत. 2 कोरिन्थिकरासपत्र 4था अध्याय आणि त्याचं 4थं वचन आपण वाचणार आहोत. 2 कोरिन्थिकरासपत्र त्याचा 4था अध्याय 4थं वचन. त्याचविषयी या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश ह्यावर प्रकाशू नये. काय सांगतं हे वचन? की ह्या जगाचा जो अधिपती आहे, देव आहे, त्याने आपली डोळे आंधळे केलेले आहेत ह्यासाठी की आपल्याला प्रकाश सापडू नये. आणि नेमकं तेच होतंय. लोक का देवाकडं वळत नाही? कारण ते ह्या अंधकारात आहे. सैतानाने त्यांचे डोळे लिपलेले आहेत आणि म्हणून ते देवाकडं येत नाही. आणि त्याने जो आपल्यासाठी मार्ग सिद्ध केलेला आहे, आपल्या जीवनासाठी सिद्धांत तत्व सिद्ध केलेले ते आपण जाणून घेत नाही. देवाकडं आपल्याला येण्याची गरज आहे. आपण जे ह्या जगात जीवन जगत आहोत, आपल्या जीवनासाठी देवाची सुंदर योजना आहे. पुष्कळदा आपल्याला वाटतं मला कळतं माझ्या जीवनासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे. पण नीतिसूत्रे त्याचा 14वा अध्याय 12व्या वचनात म्हटलं आहे, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. खरं आहे, आपल्याला जो मार्ग वाटतो की हा बरोबर आहे आपल्यासाठी, त्याच्या शेवटास मृत्यूपथ असतं. आणि कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीचा जो आपल्याला ज्ञानी वाटतो त्याचा सल्ला घेतो. आपल्याला वाटतो तो जो सांगत आहे तोच मार्ग आहे. पण त्याने जे सांगितलेलं आहे ते त्याचं मत आहे. आपल्या जीवनाचे तत्त्व आणि सिद्धांत ते बनू शकत नाही. आपल्या जीवनाचे तत्त्व आणि सिद्धांत फक्त एका ठिकाणी आहे, जे मॅन्युअल देवाने आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे पवित्र शास्त्र बायबल. हेच
आपल्या जीवनासाठी मार्गदर्शक आहे. आपण त्याबद्दल स्तोत्र 119 वाचतो. आपण काढूया स्तोत्र 119 आणि त्याचे पहिले 4 वचन आपण पाहणार आहोत. धन्य ते जन जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालतात. धन्य ते जन जे त्याचे निर्बंध पाळून त्याला मनपूर्वक शरण जातात. ते काही अधर्माचरण करीत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हास लावून दिले आहे. या वचनामध्ये आपण पाहतो की देवाचे जे नियम आहेत, सिद्धांत आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. शास्त्र, निर्बंध, विधी, नियम, आज्ञा, अशा प्रकारचे शब्द आपल्याला ह्यामध्ये वापरण्यात आले. पण हे सगळं कशासाठी आहे की आपण त्याच्या मार्गात चालावं, मनपूर्वक त्याच्या आज्ञा पाळावे. ह्यासाठी देवाचं सुंदर वचन आपल्याला दिलं आहे. आणि आपली ही या स्तोत्रकर्त्यासारखी प्रार्थना असली पाहिजे की मला तू तुझा मार्ग दाखव आणि मी तुझ्या सत्य मार्गाने चालेन. D.L. मूडी त्यांनी आपल्या शास्त्राच्या पहिल्या पेजवर ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि ते मी तुम्हाला सांगते जे त्याने लिहिलेले आहेत. महत्त्वाच्या आहेत आणि मी तुम्हाला विनंती करते की गांभीर्याने ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि ऐका. फार महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी आपल्या शास्त्राच्या पहिल्या पेजवर लिहून ठेवलेल्या होत्या. या ग्रंथामध्ये देवाचे वचन, मानवाची अवस्था, तारणाचा मार्ग, पाप्यांची अखेरची दशा आणि विश्वासणाऱ्यांचे सौख्य आहे. काय काय आहे ह्या देवाच्या वचनामध्ये? पहिली गोष्ट तर देवाचं वचनच आहे ते. मग मानवजातीची जी अवस्था आहे त्याचं वर्णन आहे. तारणाचा मार्ग सांगितलेला आहे. आणि चौथी गोष्ट पाप्यांची अखेरची दशा देखील ह्या वचनामध्ये सांगितलेली आहे. आणि पाचवी गोष्ट आपण जे विश्वासणारे आहोत त्यांना जे सौख्य प्राप्त होईल त्याबद्दल ह्याच्यात सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी लिहिलेलं आहे, यातील सिद्धांत तत्वे पवित्र आहेत, आज्ञा बंधनकारक आहे, इतिहास सत्य आहे आणि निर्णय अपरिवर्तनीय आहे. ह्या ज्या 4 गोष्टी इथं सांगितल्यात, पहिले प्रथम काय सांगितलं की सिद्धांत आणि तत्व काय आहेत? पवित्र आहेत. आपल्याला ज्या आज्ञा दिलेत ते बंधनकारक आहेत, ऑप्शनल नाही आहेत. पाळल्या तर पाळल्या, नाही पाळल्या तर नाही पाळल्या. तिसरी गोष्ट, ह्यात दिलेला जो इतिहास आहे तो पूर्णपणे सत्य आहे. आणि आपल्यालाही माहीत आहे की इतिहासकारकांनी पण ह्या इतिहासाला जो बायबलमध्ये दिलेला आहे तो सत्य मानलेला आहे. आणि चौथी गोष्ट आपण पाहतो की इथं जे निर्णय दिले ते अपरिवर्तनीय आहे, म्हणजे बदलण्याजोगी नाहीत. पुढे त्यांनी लिहिलेलं आहे की हे वाचून शहाणे व्हा, सुखरूप राहण्यासाठी ह्यावर विश्वास ठेवा आणि ह्याचे आचरण करा म्हणजे पवित्र व्हाल. 3 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की हे वाचून आपण शहाणे व्हायचं आहे आणि जर आपल्याला सुखरूप राहायचं आहे तर ह्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे आणि ह्या गोष्टी आपण आपल्या आचरणात आणायचे आहेत, म्हणजेच आपण पवित्र जीवन जगू शकू. आणि शेवटी ते म्हणतात की तुमच्या पावलाकरता प्रकाश आहे. हे जे वचन आहे ते आपल्या पावलाकरता प्रकाश आहे. दुसरी गोष्ट, पोषणासाठी अन्न आहे, म्हणजे हे आपलं आध्यात्मिक जेवण आहे. आणि तिसरी गोष्ट, समाधानासाठी सांत्वन आहे, म्हणजे आपण जेव्हा दुःखी आहोत तेव्हा आपल्याला सांत्वन प्राप्त होतं. इतकं मूल्यवान हे देवाचं वचन आहे, हे देवाचं शास्त्र, हे आपण लक्षात घेऊया. हे आपलं मॅन्युअल आहे आणि आपल्या जीवनाला आकार देणारं आहे. आणि आपण किती वेळ ह्याच्यामध्ये घालवतो हा प्रश्न आहे. पुष्कळसे लोक बायबल वाचत नाहीत आणि काही लोक ह्यासाठी वाचतात, मनात शांती मिळावी ह्यासाठी वाचतात, किंवा त्यांना वाटतं की हां छान वाटतं बायबल वाचल्यावर, किंवा एखादा संदेश ऐकल्यावर छान वाटतं म्हणून ते ऐकतात किंवा वाचतात. आणि ह्यासाठी आपण बायबल वाचायचं नाही आहे. म्हणूनच आपण पाहतो की पुष्कळ लोक स्तोत्रावरच अडकलेले असतात. का? कारण इट फील्स गुड, कारण आपल्याला छान वाटतं ते वाचल्यावर, आपल्याला सांत्वन प्राप्त होतं, शांती प्राप्त होती. फक्त मनशांतीसाठी बायबल वाचू नका, पण आपल्याला
हे जिवंत देवाचं वचन आहे, आपलं मॅन्युअल आहे, आपल्याला देवाने आखून दिलेले ह्यात सिद्धांत आहे, तत्त्व आहे, म्हणून ते वाचा. आपल्या जीवनासाठी त्याच्यातून मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होणार आहे की आपण हे जीवन कसं जगावं, काय करावं, काय करू नये, देवाची आपल्या जीवनासाठी काय योजना आहे, काय अपेक्षा आहे, काय पर्पस आहे आपल्या लाईफचं, ते आपल्याला समजेल. आणि त्यासाठी आपण बायबल वाचलं पाहिजे. आपण बायबल स्टडीज अटेंड केले पाहिजे, ज्याच्याद्वारे आपण आध्यात्मिक रीतीने वाढू. आणि फक्तच वाचन बस नाही आहे, पुष्कळजण वाचतात देखील, पण थोडंसं वाचतात. आपण अधिक वाचलं पाहिजे. आणि फक्त वाचनच बस नाही, पण आपल्याला देवाच्या वचनाचा अभ्यास करायचा आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण ह्या वचनाचा अभ्यास करू तेव्हाच निश्चित आपण प्रकाशात येऊ, आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, आपलं जीवन जे मेस्टअप आहे, जे बिघडलेलं आहे, अस्ताव्यस्त आहे, ते बरोबर होईल. आणि म्हणून आपण देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे. आता अभ्यास करणं म्हणजे काय? अभ्यास करणं म्हणजे आपण एखादं कॅरेक्टर निवडू शकतो, एखादं पुस्तक निवडू शकतो किंवा एखादा पॅसेज निवडू शकतो आणि त्यावर वेगवेगळ्या ट्रान्सलेशन्समध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचू शकतो. जर तुम्हाला अनेक भाषा येतात तर दुसऱ्या भाषेमध्ये देखील शास्त्रात काय लिहिलं आहे ते वाचा आणि तुम्हाला अधिक त्याचा अर्थ समजेल. अर्थ समजून घ्या, प्रश्न विचारा, इथं हे का लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, केव्हा लिहिलेलं आहे, केव्हा ही घटना घडली आणि कोणी ही लिहिलेली आहे किंवा कोणाबद्दल हे आहे. आणि अशा प्रकारे आपण वचनाचा अभ्यास करावा. त्यासाठी आपल्याला बायबल डिक्शनरीची गरज आहे, कॉमेंट्रीजची गरज आहे, ते देखील हँडबुक्सची गरज आहे, ते देखील आपण खरेदी करावे आणि देवाच्या वचनाचा अभ्यास करावा. त्याचा उलगडा काय हे समजून घ्यावं. दुसऱ्यांची मतं समजून घेणं चांगलं आहे, पण आपण स्वतःही देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे. ह्यात माझ्या जीवनासाठी देव काय दाखवत आहे ते देखील आपल्याला त्याच्यातूनच समजेल. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे इतका वेळ नाही की आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करू, पण आपल्याला जर वेळ काढायचा तर काढावाच लागेल. आपल्याला कदाचित टी व्ही पाहणं कमी करावं लागेल, मोबाईलवरचा वेळ कमी करावा लागेल, आपले मित्रमैत्रिणींसंगती वेळ घालवणं कमी करावं लागेल. पण हे फार गरजेचं आहे की आपण देवाचं वचन आपल्यासाठी काय आहे ते समजून घ्यावं. कदाचित तरुण पिढींना गेम्स खेळणं कमी करावं लागेल, पण आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करणं फार फार गरजेचं आहे. पुष्कळदा गैरसमज असतो की आपलं तारण होणं महत्त्वाचं आहे आणि ते झालं म्हणजे झालं. प्रियांनो, देवाने दया केली म्हणून आपल्याला तारण प्राप्त होतं, पण त्याची कृपा आपल्याला अवेलेबल आहे, आपल्याला त्याची कृपा उपलब्ध आहे. कशासाठी? की आपण अधिक देवाच्या वचनाचा अभ्यास करावा आणि पवित्र जीवनाकडे वाटचाल करावी, आपलं पवित्रकरण व्हावं. ही आजच्या काळाची गरज आहे आणि आपण ते केलंच पाहिजे. पुष्कळदा आपला गैरसमज असतो की माझं तारण झालेलं आहे आणि तेवढंच बस आहे. नाही प्रियांनो, आपलं ज्या क्षणी आपण आध्यात्मिक रीतीने जन्म घेतो त्याच्यानंतर वाढ होणं गरजेचं आहे. जर ती वाढ खुंटली तर आपण आध्यात्मिक रीतीने वाढणार नाही आणि आपला जो शेवट आहे तो चुकीच्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आपण गरजेचं आहे की आपलं आत्मपरीक्षण करावं की काय माझं तारण झालेलं आहे का. तुम्हाला हा जो प्रश्न मी विचारत आहे कदाचित वाटेल की हो, मी तर माझं समर्पण केलं, मी पश्चाताप केलं, पाप सोडून दिलेले आहेत, मी देवाच्या मार्गात चालत आहे. मी तुमच्यापुढे 8 प्रश्न ठेवत आहे आणि या प्रश्नांचं अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्या आणि बघा की खरंच तुमचं तारण झालेलं आहे का. पहिला प्रश्न आहे की काय आपलं प्रेम देवावर आहे का. आता तुम्ही सगळेच म्हणाल हो, आमचं प्रेम देवावर आहे. मग देवासाठी आपण कोणत्या गोष्टी त्यागायला तयार आहात? जे आपल्या सवयी आहेत ते आपण सोडायला तयार आहोत? जे आपला स्वभाव आहे तो आपण बदलायला तयार आहोत? कदाचित आपल्याला आपल्या वेळेचा त्याग करून देवाचं वचनाचा अभ्यास करावा लागणार आहे. काय ते आपण करायला तयार आहोत? देवाची सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागणार आहे. काय खरंच आपलं देवावर प्रेम आहे का? अशा प्रकारे आपण देवावर प्रीती करत आहोत का की आपण आपल्या जीवनाचा त्याग करून देवावर प्रेम करत आहोत आणि जे त्याला आवडत नाही ते गोष्टी आपण सोडून दिलेल्या आहेत. दुसरा प्रश्न आहे, काय आपलं देवाच्या वचनावर प्रेम आहे का? या बायबलवर आपलं प्रेम आहे का? जर आपलं ह्या देवाच्या वचनावर प्रेम आहे तर निश्चित
आपण रोज आणि रोज वेळ काढून देवाचं वचन वाचू आणि फक्तच वाचणार नाही तर त्याचा अभ्यास देखील करू आणि त्यासाठी जे सर्व लागतं ते आपण करू आणि आपला वेळ काढून आपण देवाला प्रथम स्थान देऊ. देवाचं जे वचन आहे ते महत्त्वाचं आहे. 2 तिमोथी त्याचा 3 अध्याय 16व्या वचनात आपल्याला म्हटलेलं आहे की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे. त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो. जर आपल्याला प्रत्येक चांगल्या कामास सज्ज व्हायचे तर गरजेचं आहे की आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करावा. आपल्याला जर आध्यात्मिक रीतीने वाढायचं आहे, मॅच्युअर्ड बनायचं आहे आध्यात्मिक रीतीने, तर आपल्याला गरजेचं आहे की आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करावा, त्याचे सिद्धांत, त्याचे तत्त्व जाणून घ्यावे, देवाचा उद्देश आपल्या जीवनासाठी काय आहे हे त्यामधून जाणून घ्यावं आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगावं. हे फार फार गरजेचं आहे. 3री गोष्ट जो प्रश्न आहे तो हा आहे की काय जेव्हा आपल्याकडून पाप घडतं, खरं तर घडायला नको, पण यदाकदाचित आपल्याकडून पाप घडलं तर आपण डिस्टर्ब होतो का? आपण अशांत होतो का? की आपण म्हणतो काही नाही, देवबाप क्षमा करणारा देव आहे, घडलं एखादं पाप, देव क्षमा करल, मी क्षमा मागून घेईन, देव मला क्षमा करल, असं म्हणून आपण आपलं जीवन जगत आहोत का? जर आपण तशा प्रकारे आपलं जीवन जगत आहोत तर आपण चुकीचं करत आहोत. आपण 1 पेत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याचं 11वं वचन पाहणार आहोत. 1 पेत्र त्याचा 2 अध्याय आणि 11वं वचन आपल्याला काय सांगतं ते आपण पाहूया. प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करीतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. आपल्याला इथं आज्ञा आहे की आपण आपल्या जीवनात जे दैहिक वासना आहेत त्यापासून आपण दूर गेलं पाहिजे, दूर पळालं पाहिजे. हे फार गरजेचं आहे की आपण त्यापासून दूर जावं. जर आपण त्यापासून दूर जात नाही तर मात्र आपण पापात आहोत आणि आपलं जे जीवन आहे ते देवाला आवडणारं नाही. जर आपण पापात पडलो आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही तर आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की खरंच माझं तारण झालं आहे का? मी तुमच्यापुढे एक उदाहरण ठेवते. जर एखादं डुक्कर चिखलात आहे आणि तुम्ही त्याला त्या चिखलातून बाहेर काढलं आणि छान स्वच्छ धुवून काढलं तर तो काय करेल? पुन्हा त्याच चिखलात जाऊन पडेल, त्याच चिखलात लोळेल. का? कारण त्याला ते आवडतं. तेच एखादं मेंढरू आहे, तो चिखलात पडलेला आहे आणि त्या मेंढराला तुम्ही बाहेर काढलं आणि स्वच्छ धुतलं तर तो पुन्हा त्या चिखलाकडे जाणार नाही, कारण तो त्या स्थितीत आनंदित नसतो. जेव्हा आपण पापात पडतो, काय आपली स्थिती ह्या डुकरासारखी आहे की त्या मेंढरासारखी आहे? की आपण त्या पापात गेल्यावर आपण अशांत होतो, डिस्टर्ब होतो की मी हे नको होतं करायला, माझ्या देवाला पापाचा तिटकारा आहे, मी देवाला दुखवलेलं आहे आणि आपण आपल्या पापांचा पश्चाताप करून देवाला म्हणतो, देवा मी पुन्हा कधीच हे पाप करणार नाही, तू मला क्षमा कर, ह्यातून बाहेर काढ आणि मला पुन्हा कधीच त्याकडं वळू देऊ नको. काय आपण अशी विनंती देवाकडं करतो का? की आपण पाप करतो आणि पुन्हा तेच करतो, क्षमा मागतो आणि पुन्हा तेच करतो आणि क्षमा मागतो आणि पुन्हा तेच करतो. जर आपण पुन्हा आणि पुन्हा तेच आणि तेच पाप करत आहोत तर आपल्याला त्या पापाचा तिटकारा वाटत नाही असा त्याचा अर्थ होईल आणि आपल्या तारणावर प्रश्नचिन्ह लागेल. कारण ज्याचं तारण झालं आहे ती व्यक्ती कधीच पापात खुश राहणार नाही. ती व्यक्ती पापापासून दूर पळण्याचा प्रयत्न करेल. मी म्हणत नाही की ती परफेक्ट होईल आणि कधीच पाप घडणार नाही, असं होत नाही. कदाचित आपण कधीतरी चुकून पापात पडू, जर आपलं दुर्लक्ष झालं तर आपण पापात पडू शकतो, पण आपण त्या स्थितीत पडून राहणार नाही किंवा त्या स्थितीत आनंदित राहणार नाही. तर माझा प्रश्न हा आहे की काय ह्या जगिक गोष्टी आपल्याला खूप आनंद देतात का? जगिक गोष्टी म्हणजे काय? काय पिक्चर पाहण्यामध्ये, सिनेमा पाहण्यामध्ये आपल्याला आनंद येतो का? काय आपल्याला ते पाहावेसे वाटतात का? आपल्याला माहीत आहे ते अश्लील आहे, चांगलं नाही, तरीही आपण त्याच्यात वेळ घालवतो का? सिनेमाचे गाणे म्हणण्यात वेळ घालवतो का? आपण जगिक जे व्यसनं आहेत त्यामध्ये वेळ घालवतो
किंवा त्यामधून आनंद उपभोग घेतो का, किंवा व्यभिचार आणि जे अनेक वाईट गोष्टी आहेत, पोर्नोग्राफी आहेत, अशा गोष्टींमध्ये वेळ घालवतो का, काय ह्या गोष्टी आपल्याला आनंद देतात का. तर आपण आपल्या जीवनाबद्दल विचार करू की काही जगिक गोष्टींमध्ये मला आनंद प्राप्त होतो का. आपण आपल्या जीवनाबद्दल विचार करू. चौथा प्रश्न मी तुमच्यापुढं ठेवते. चौथा प्रश्न आहे की काय गोष्ट चांगली आहे आणि काय वाईट आहे, ह्याच्यामधला फरक मला समजतो का. कोणती गोष्ट बरोबर आहे आणि कोणती गोष्ट चूक आहे, ह्याच्यामधला फरक मला समजतो का. जर नाही समजत तर त्याचा अर्थ आहे की मला अजून देवाचं वचन माहीत नाही. जर तुम्ही आत्ताच देवाला समर्पण केलेलं असेल अगदी रिसेंटली, तर कदाचित तुम्हाला देवाच्या वचनाचं जास्त ज्ञान नसेल, पण पुढे तुम्ही शिकू शकाल. पण जर वर्षानुवर्ष गेलेले तुम्ही समर्पण केलं आणि अजूनही तुम्हाला कन्फ्युजन आहे की काय बरोबर आहे, काय चूक आहे, कसं मी कोणती गोष्ट करावी, कोणती करू नये, ह्या सर्व गोष्टींबद्दल तुमच्या मनात एक घोळंबा आहे, तर त्याचा अर्थ तुम्ही अजूनही देवामध्ये वाढलेले नाही, किंवा तुमच्या तारणावरच प्रश्नचिन्ह लागतो. कारण तारण होऊन जर वर्षानुवर्ष गेलेले तर आतापर्यंत तुम्ही वाढायला पाहिजे होतं. आपण पुढचा प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न. आपल्याला जे हरवलेले लोक आहेत त्यांच्यासाठी ओझं आहे का. जर ओझं आहे तुम्ही म्हणता, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करत आहात. काय तुम्ही रोज ओझं घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करता की त्यांचं तारण व्हावं. आपले नातलगं आहेत, आपले शेजारी आहेत, आपल्या संगती काम करणारे आहेत, आपले मंडळीतले कदाचित तुम्हाला असे माहीत असतील की जे देवापासून दूर आहे. काय तुम्ही ओझं घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करता का. तुम्ही त्यांना सुवार्ता सांगण्याबद्दल काय करता. तुम्ही स्वतःच्या जीवनाचं एक एक्झाम्पल, उदाहरण त्यांच्यापुढं ठेवता का. आणि तुम्ही त्यांना देवाकडं आणण्यासाठी काय करत आहात. काय तुम्ही बायबल स्टडीला येण्याचं इन्व्हिटेशन देता. आजकाल जर ऑनलाईन आहे तर तुम्ही त्याची लिंक त्यांना पाठवता की हे जॉईन करा ब्रदर सिस्टर. काय तुम्हाला हे जे हरवलेले आत्मे त्यांचं ओझं आहे का. आतापर्यंत तुम्ही किती आत्मे देवाच्या राज्यात आणलेत. मी नेहमी सांगते की जर एकही आत्मा अजून आपण जिंकलेला नाही तर आपल्या तारणावर निश्चित क्वेश्चन मार्क लागतो, प्रश्नचिन्ह लागतं की आपलंच तारण झालं आहे की नाही. पुढे 6वा प्रश्न. काय मला छळाची भीती वाटते का. आपल्याला माहिती आहे की ह्या जगात जगत असताना आपल्यावर छळ येईल. येशूचं जर तुम्ही शिक्षण वाचलं तर वारंवार सांगितलेलं आहे की येशूचा पाठलाग झाला आपलाही होईलच. मग काय आपण घाबरतो का छळाला, की बापरे हे छळ नको, त्याच्यापेक्षा मी सेवा न केलेलीच बरी, असं आपल्याला वाटतं का. की आपण छळाला तोंड द्यायला तयार आहोत. एक गीत आहे जे आमचे डिस्ट्रिक्टचे पाळक लोक नेहमी म्हणतात, तुम्हीही पुष्कळदा ऐकलं असेल. त्याच्यात मधली एक जे कडवं आहे ते ओळी मी वाचते. आने दो दुश्मन को, शैतान से डरते नहीं हम, मरना है सबको एक दिन, शहीद होके क्यों ना मरे हम. आता हे गाणं आहे आपल्या चर्चमधल्या पण पुष्कळांना येत असेल आणि आपण फार उत्तेजित होऊन हे गातो. पण ह्यातले जे शब्द आहेत त्याच्याकडे लक्ष केलं आहे का, की प्रत्येकाला मरायचं आहे पण आपण शहीद होऊन म्हणजे देवाचे हुतात्मे होऊन का मरू नये. म्हणजे आपण ह्या जगात जगत असताना आपल्यावर छळ येईल, संकट येतील, त्रास येतील, काय आपण त्याला घाबरतो. आणि जेव्हा असं काही येतं तर देवाला दोष देतो, की आपण तयार आहोत की ठीक आहे हे आले तर आले, आपण त्याला तोंड देऊ. इतिहास साक्ष देतं की जेव्हा जेव्हा छळ आलेला आहे तेव्हा तेव्हा मंडळीची वाढ झालेली आहे. आणि जर आज ही मंडळी वाढायची आहे तर छळ येणारच. काय आपण त्याच्यासाठी तयार आहोत. आपण पुष्कळ गीते गातो ज्याच्यामध्ये असं त्याचा आशय असतो की मी देवासाठी जीव द्यायलाही तयार आहे, है ना. काय खरंच आपण छळाला तोंड देण्यासाठी तयार आहोत. 7वा प्रश्न आहे की काय आपण मरणाला तोंड देण्यासाठी तयार आहोत का. फक्त छळ नाही, पण मरण कोणत्याही रीतीने येऊ, आजारी पडून किंवा कोणतेही, त्या मरणाला तोंड द्यायला आपण तयार आहोत का. कधी ना कधी आपण मरणार. आपण कोणीच ह्या जगात राहायला नेहमीसाठी आलो नाही. आपल्याला माहीत आहे की आपण शारीरिक रीतीने निश्चित मरणार.
पण ह्या शारीरिक रीतीच्या मृत्यूनंतर आपल्याला माहीत आहे की जीवन आहे, जे देवाने आपल्याला देऊ केलेलं आहे. आणि ते आपल्याला कधी प्राप्त होईल? जेव्हा आपलं तारण होईल, जेव्हा आपण देवाचा मार्ग पत्करू, जेव्हा आपण आपलं समर्पण देवाला करू, त्याच्या मार्गात प्रकाशात चालू, त्याला आवडणारं जीवन जगू, तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण वर स्वर्गात जाऊ. पण काय, तरीही आपण मरणाला भीत आहोत का? घाबरतो का मरणाला? की नको बाबा, मरणाबद्दल विचारही नको, त्याच्याबद्दल बोलायलाही नको. आपण पाहतो विधर्मी लोक मरणाबद्दल कधीच बोलत नाहीत, त्यांना ते अशुभ वाटतं. पण आपण जे आहोत, आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी तयार असलं पाहिजे की मरण कधीही येऊ, काय हरकत नाही. कारण पाऊल काय म्हणतो? जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे हे मला लाभ आहे. जर आपल्यासाठीही पावलासारखं मरणे हे लाभ असेल तर आपण त्याला घाबरणार नाही. आपण तयार राहू की मरण कधीही येऊ द्या, मी देवाकडं जाईन. पण प्रश्न हा आहे की काय आपण ह्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवलेला आहे का? की काय आपल्या मनात कुठं ना कुठं शंका आहे म्हणून आपण मरणाला घाबरतो? किंवा आपलंच जीवन बरोबर नाही, आपल्या जीवनात पाप आहे म्हणून आपण मरणाला घाबरतो की बाबा माझ्या जीवनात पाप आहे, मी तर स्वर्गात जाणार नाही. आपण लोकांपुढं सर्व ठीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण काय आपण पापात जीवन जगत आहोत का? 8वी जी गोष्ट आहे, प्रश्न आहे तो हा आहे की काय आजपेक्षा उद्या माझं जीवन सुधरत आहे का? जर मी देवाला समर्पण केलं आहे आणि आजपेक्षा उद्या माझं जीवन जर सुधरत नाही, तर त्याचा अर्थ माझ्या समर्पणामध्ये कुठं ना कुठं काही ना काही कमी आहे. मी योग्य रीतीने समर्पण केलेलं नाही. आणि जसे दिवस जातात तसं आपलं जीवन बदलत जायला पाहिजे. आपण अधिक आणि अधिक देवाच्या जवळ जायला पाहिजे, आध्यात्मिक रीतीने परिपक्व बनायला पाहिजे. आपल्याकडून अधिक आणि अधिक देवाची सेवा घडायला पाहिजे. आपोआपच देव आपल्यापुढं सेवा आणतो आणि आपल्याकडून ती तू करून घेईल. पण काय आपल्या जीवनामध्ये असे एक प्रकारे परिवर्तन होत आहे का? जेव्हा देव बघल की आपल्या जीवनामध्ये खरेपणा आहे, आपण खरं समर्पण केलं आहे, आपलं पूर्ण जीवन देवाला दिलेलं आहे, वाहून दिलेलं आहे, तेव्हा निश्चित देव आपल्याला उपयोगात आणल. देव लोक पाहतो की ज्यांनी समर्पण केलेलं आहे, खरं समर्पण केलं आहे, त्यांचा उपयोग करावा. आज तो तुमच्याकडं पण पाहते, तुमचंही जीवन तो उपयोगात आणायला तयार आहे. पण काय तुम्ही समर्पण करायला तयार आहात का? माझी आशा आहे की हे जे 8 प्रश्न मी तुमच्यापुढं ठेवलेले आहेत त्याच्याद्वारे तुम्हाला जर होकारात उत्तर आलेलं आहे तर सुंदर गोष्ट आहे की तुम्ही तारलेले आहात. पण जर एकाही प्रश्नाचं नकारात्मक उत्तर आलेलं आहे तर त्याचा अर्थ आपल्या तारणावर प्रश्नचिन्ह लागतो. मग आपल्याला आपलं तारण साधून घेण्याची गरज आहे. आपल्या पापांचा पश्चाताप करून ते सोडून देवाला आपलं समर्पण करण्याची गरज आहे, त्याच्या मार्गात येण्याची गरज आहे. आज तारणाचा दिवस आहे. काय आपण गांभीर्याने आपल्या जीवनाबद्दल विचार करूया? काय तुम्ही खरंच अशा प्रकारे देवाला समर्पण केलेलं आहे की तुम्ही ज्या दिवसापासून समर्पण केलं तुम्ही देवाकडं वाटचाल सुरू केलेली आहे आणि पापापासून स्वतःला अलिप्त ठेवत आहात? आणि यदाकदाचित जर पाप घडलं तर तुम्ही क्षमा मागून देवाला पश्चाताप करून पुन्हा म्हणता की देवा मला त्या पापाकडं कधीच जाऊ देऊ नको, मला तुझ्या मार्गात चालायचं, माझं मन स्वच्छ ठेवायचं आहे, मला सर्वांसाठी तू माझ्या मनात प्रेम दे, मी कोणाविषयीच माझ्या मनात राग धरू नये, घृणा करू नये, कोणाला मी न क्षमा केलेली असेल तर आज मी त्यांना क्षमा करून त्यांना माझ्या जीवनात स्वीकारावं म्हणून तू माझं साह्य आणि मदत कर. अशा प्रकारची आपण प्रार्थना करतो का? आपलं जीवन देवाला समर्पित करतो का? आपल्याला माहीत आहे की जेव्हा येशूकडं व्यभिचारी स्त्री आणण्यात आली तेव्हा येशूनेही तिला दंड दिला नाही, पण तिला एक गोष्ट सांगितली होती की तू जा आणि पाप करू नको. त्याच प्रकारे आपण पाहतो की बेथेस्दा या ठिकाणी जे तळं होतं तिथला जो पंगू मनुष्य होतं त्याला जेव्हा येशूने बरं केलं तेव्हा त्यालाही सांगितलं की जा आणि पाप करू नको, सिन नो मोर. आपल्यालाही ही आज्ञा आहे की आपण पाप करू नये. काय आपण जर समर्पण केलेलं आहे तर आपलं जीवन देवाला आवडणारं आहे का? आज आपण विचार करू आणि शेवटी आपण एक वचन पाहणार आहोत आणि मग आपलं वचन संपणार आहे. 2 पेत्र त्याचा 2रा अध्याय आणि 21 आणि 22 हे वचन आपण वाचणार आहोत. कारण धार्मिकतेचा मार्ग समजून
आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञापासून परावृत्त होणे यापेक्षा तो न समजणे हे त्यास बरे होते. आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे व गाळात लोळण्यात अंग धुतल्यानंतर परतलेली डुकरीण अशी जी खरी मन आहे तिच्याप्रमाणे त्यांची गोष्ट झाली आहे. काय सांगितलंय? आपण पुष्कळदा देवाचं वचन ऐकलंय, पुष्कळदा आपल्याकडं तारणाचा मार्ग आलेला आहे. काय खरंच आपण तो स्वीकारलेला आहे का? आपल्याकडं प्रकाश आलेला आहे. आपल्याला धार्मिकता काय आहे, धार्मिकतेचा मार्ग काय आहे हा तो समजलेला आहे. काय आपण त्याच्यात खरंच चालत आहोत का? की आपण जेव्हा म्हणतो की कुत्रं आपल्या ओकीकडे परत जातो तर आपल्याला खूप घाण वाटते, ची घाण. काय आपल्याला तशी घाण आपल्या पापाविषयी वाटते का? की अजूनही आपण पापात आनंदित आहोत? आपण आपल्या जीवनाचा विचार करू. आणि जर आपण यदाकदाचित देवाला अजून समर्पण केलं नाही तर आज आपल्याला संधी आहे, आज आपल्यासाठी तारणाचा दिवस आहे. मी तुम्हाला आव्हान करीन की आपण स्वतःच्या जीवनाचा विचार करू, गांभीर्याने विचार करू आणि स्वतःचं समर्पण देवाला करू. आणि देवाला तुम्ही तुमचं जीवन अर्पून पहा, तो तुम्हाला मार्ग दाखवेल. त्याचा खरा मार्ग त्याच्या वचनात आपल्याला मिळतो. ह्या बायबलमध्ये त्याचे सिद्धांत आणि तत्त्व मिळतात. त्याचा जो आपल्या जीवनासाठी उद्देश आहे तो आपल्याला प्राप्त होईल. आणि त्या मार्गात आपण जेव्हा चालू तर आपल्याला खात्री पटेल की माझा जो शेवट होईल तो देवाच्या राज्यात होईल. मी देवाच्या राज्यात प्रवेश निश्चित करणार, ही खात्री तुम्हाला इथंच मिळेल. तर या आपण आपल्या जीवनाबद्दल विचार करून आपलं पूर्ण समर्पण देवाला करू आणि देवासाठी आपलं जीवन जगूया. देव तुम्हाला आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करू. हे देवबाप्पा, यावेळेला आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत. विशेष आग्रहाची विनंती करतो की जे सर्व ऐकत आहेत त्यांना तू आध्यात्मिक आशीर्वादाने तृप्त कर. प्रभू, जे ऐकणाऱ्यापैकी ज्यांचं तारण झालेलं नाही असे सर्व तुला आपलं समर्पण करतील, हे तारण साधून घेतील म्हणून तू त्यांचं साह्यान मदत कर. त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करावी, स्वतःला तुला अर्पावं म्हणून तू त्यांचं विशेष साह्यान मदत कर. आपल्या पापांचा पश्चाताप करून ते सोडण्यासाठी प्रत्येकाचं साह्यान मदत कर. तुझ्या मार्गात प्रकाशात प्रत्येकाला तू वाढव. तुझ्या वचनाचं कार्य प्रत्येकाच्या जीवनात होऊ दे. प्रभू, प्रत्येकजण तुझ्या वचनाचा अभ्यासक बनेल असं तू कर. प्रभू, प्रत्येकासंगती तू बोल. प्रभू, ह्या वेळेला त्यांनी तुझ्या वचनाकडं दुर्लक्ष करू नये म्हणून तू साह्य करता हो. नुसतंच आम्ही एक चांगला संदेश ऐकला म्हणून लोकांनी सोडून देऊ नये, पण प्रभू तुझ्या वचनाचा विचार करावा, तुला समर्पण करावं, तारण साधून घ्यावं म्हणून प्रत्येकाचं साह्यान मदत कर. आणि प्रत्येक जे ऐकणारे आहेत आज प्रभू, त्यांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीस होईल असं तू होऊ दे. आमच्यातील प्रत्येकाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी तू करून घे. प्रत्येकाला प्रभू तू आध्यात्मिक आशीर्वादाने तृप्त कर, हीच मी तुझ्याकडं विनंती करते. तुझ्याच गोड व पवित्र नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. पुढे आपण ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये सोमवारी भेटणार आहोत. सोमवारी 6 वाजता गुगल मीटवर NMIची सभा होणार आहे, आणि सर्वांना विनंती आहे, स्त्री पुरुष सर्व जॉईन होऊ शकतात ह्या बायबल स्टडीसाठी. आणि ज्यांनी अजूनही ही बायबल स्टडी कधी अटेंड केली नसेल तेव्हा त्यांना मी आव्हान करते की त्यांनी ही बायबल स्टडी अटेंड करावी. गुगल मीटवर असते ती, आणि त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअपवर असते. त्याचप्रमाणे बुधवारची सभा देखील सुरू झालेली आहे, आणि मागील वेळेला चांगला प्रतिसाद होता. येणाऱ्या बुधवारीही तुम्ही ही सभा अटेंड करा, नवीन स्पीकर असतील. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या रविवारी सकाळी अशाच प्रकारे सभा होईल, पण संध्याकाळी आपण इंग्लिश सर्विस सुरू करत आहोत, आणि ज्या सर्वांना इंग्लिश समजते त्यांना विनंती आहे की तुम्ही ती जॉईन करावी. देव तुम्हाला आशीर्वाद देव. गुड बाय.